Audio Jungle. Audio Jungle. राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात घाटू मोठे शहर आहे. घाटू श्यामजी येथे स्थित आहे. घाटूचे श्याम मंदिर अतिशय प्राचीन आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यात शुक्ल षष्टीपासून बारसपर्यंत येथे मोठी यात्रा भरते. श्याम बाबांचा महिमा सांगणारे भक्त केवळ राजस्थान किंवा भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. चला तर मंडळी, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये कोण आहेत बाबा घाटू श्यामजी आणि त्यांची कथा काय आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. घाटू श्यामजी हे भगवान कृष्णाचे कलियुग अवतार आहे. महाभारतात भीमाचा मुलगा घटोत्कच आणि घटोत्कचचा मुलगा बर्बरिक होता. बर्बरिक यांना बाबा घाटूश्याम असे म्हणतात. त्याच्या आजीचे नाव हिडिंबा असे होते. बर्बरिक हा जगातील सर्वोत्तम धनुर्धर होता. बर्बरिकाला 3 बाण पुरेसे होते, ज्याच्या जोरावर तो कौरव आणि पांडवांच्या संपूर्ण सैन्याचा नाश करू शकला असता. रणांगणावर भीमाचा नातू बर्बरिक याने घोषणा केली की ज्या बाजूने पराभव होईल त्या बाजूने मी लढेन. बर्बरिकच्या या घोषणेने श्रीकृष्णाला काळजी वाटू लागली. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा भीमाचा नातू बर्बरिक यांच्या शौर्याचे चमत्कार पाहण्यासाठी त्यांच्यासमोर प्रकट झाले, तेव्हा बर्बरिकाने त्यांच्या शौर्याचा एक छोटासा नमुना दाखवला. कृष्णाने सांगितले की जर तुम्ही या झाडाची सर्व पाने एकाच पानाने भेदली तर मला ते मान्य होईल. बर्बरिकाने आज्ञा घेतली आणि झाडाच्या दिशेने बाण सोडला. बाण एकामागून एक सर्व पानांना छेदून जात होता. त्याचवेळी एक पान पडून खाली पडले. कृष्णाने त्या पानावर पाय ठेवून लपवून ठेवले. तो टोचला जाऊ नये या विचाराने, पण सर्व पाने टोचणारा बाण कृष्णाच्या पायाजवळ येऊन थांबला. तेव्हा बर्बरिक म्हणाले की प्रभू, तुमच्या पायाखाली एक पान दडले आहे. कृपया तुमचे पाय काढून टाका, कारण मी बाणांना फक्त पाने भेदण्याचा आदेश दिला आहे, तुमचे पाय भेदण्याचा नाही. त्यांचा हा चमत्कार पाहून कृष्ण चिंतातूर झाले. भगवान कृष्णाला माहीत होते की बर्बरिक वचना सोडलेला साथ देईल. जर कौरव हरताना दिसले तर पांडवांना त्रास होईल आणि पांडव बर्बरिक समोर हरताना दिसले तर तो पांडवांना साथ देईल. अशा प्रकारे तो एका बाणाने दोन्ही बाजूंच्या सैन्याचा शेवट करेल. मग भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणाच्या वेशात सकाळी बर्बरिकाच्या छावणीत दारात पोहोचले आणि दान मागू लागले. बर्बरिक म्हणाला, ब्राह्मण, सांगा तुम्हाला काय हवे आहे. ब्राह्मण स्वरूप कृष्णाने सांगितले की तू देऊ शकणार नाहीस. पण बर्बरिक कृष्णाच्या जाळ्यात अडकला आणि कृष्णाने त्याचे शिर मागितले. बर्बरिकने आजोबा पांडवांच्या विजयासाठी स्वइच्छेने आपले मस्तक दान केले. बर्बरिकाचे बलिदान पाहून दान केल्यानंतर श्रीकृष्णाने कलियुगात बर्बरिकाला स्वतःच्या नावाने पूजेचे वरदान दिले. आज बर्बरिकाची घाटूश्याम म्हणून पूजा केली जाते. कृष्णाने जिथे त्यांचे शीश ठेवले त्या जागेचे नाव घाटू असे पडले. घाटूश्यामजींची जयंती दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील देवदूतानी एकादशीला मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. बर्बरिक हा देवीचा उपासक होता. देवीच्या वरदानाने त्यांना 3 दिव्य बाण मिळाले होते, जे त्यांच्या लक्ष्याला छेदून त्यांच्याकडे परत येतील. त्यामुळे बर्बरिक हा अजिंक्य होता. असे म्हटले जाते की जेव्हा श्रीकृष्णाने बर्बरिकाकडून मस्तक मागितले तेव्हा बर्बरिकाने रात्रभर पूजा केली आणि फाल्गुन शुक्ल द्वादशीला स्नान करून आपले मस्तक कापून श्रीकृष्णाला दान केले. मस्तक दान करण्यापूर्वी बर्बरिकने महाभारताचे युद्ध पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर श्रीकृष्णाने त्यांचे मस्तक एका उंच जागेवर स्थापित केले आणि त्याला निरीक्षणाची दृष्टी दिली. शेवटी श्रीकृष्णाने वरदान दिले की कलियुगात तुझी माझ्या नावाने पूजा केली जाईल आणि फक्त तुझ्या स्मरणाने भक्तांचे कल्याण होईल. हर एक असा हारा घाटू श्याम बाबा हमारा. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.